राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे मेहबूब शेख हे सध्या आंदोलन करतायत। मंत्रालयासमोर हे आंदोलन मेहबूब शेख यांचं सुरू आहे। त्याला काय अद्यापर्यंत अटक केली नाही म्हणून आज आम्ही मंत्रालयामध्ये देवा विचारणा करायला चाललो की देवा भाऊ तुम्हाला जर संवेदना असतील तर आमच्या या लिखितला तुम्ही न्याय द्यायसाठी एसआयटी स्थापन का करत नाही ही आमची मागणी आहे। रणजितसिंह निंबाळकर यांच्या दबावाखाली हे सगळे प्रकरण चाललंय आणि त्यामुळं प्रशासन हे त्याला त्या ठिकाणी मागे घालतंय आणि आपण बघतोय की क्लीन चिट द्यायची काय घाई झाली। आज ती महिला आमची भगिनी आणि तिला दुर्दैवाने तिच्या चारित्र्यावर संशय घेतले जातात आणि फलटण पोलीस हे कशा पद्धतीने चौकशी करणार? त्या पोलिसांनी तिला छळलंय चौकशी करणार आहेत का याच्या संदर्भातले शंका आमच्या संबंध महाराष्ट्राच्या मनामध्ये मागणी आहे की संपूर्ण प्रकरणामध्ये तात्काळ एसआयटी स्थापन केली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। एवढं गंभीर प्रकरण आहे आणि आपण बघतोय संपदा या सरकारला जाग येणार आहे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी थोड्या संवेदना दाखवल्या पाहिजेत। आज त्या ठिकाणी आगवण्याचं कुटुंब असेल, त्या ठिकाणी निंबाळकरांचा खून असेल, त्या ठिकाणी तो नन्नावरे नावाच्या एका कुटुंबाने आत्महत्या लाईव्ह करून त्या ठिकाणी केली असेल याचे आरोपी कधी शोधणार आहेत देवेंद्रजी? या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत उच्चस्तरीय निवृत्त न्यायाधीशामार्फत त्या ठिकाणी चौकशी करावी आणि संपदाला हा न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। अन्यथा आम्ही मंत्र्यांना रस्त्यावर त्या ठिकाणी फिरू देणार नाहीत। तर कुणाला वाचवायचंय? मुख्यमंत्र्यांना। एक मुलगी गेली, राज्य महिला आयोग ज्याप्रमाणे वागतंय, राज्य महिला आयोग ज्याप्रमाणे मेहबूब शेख पसरवत आहेत आणि संविधानिक लढा ते देणार आहेत। त्यांनी जो लढा द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहेत। संविधानिक लढा तुमचा बघितला ना, हे दीड दमडीचे तुमचे लोक कार्यकर्ते, तो काशीत तुमच्या तालमी चालवतो, तो पियर बारमध्ये बसून मला फोन करतो आणि आम्हाला जीव मारायच्या धमक्या देता। अरे माझी जरा माहिती घ्या नीटनेटकी। मेहबूब शेखच्या डिक्शनरीत भीती हा शब्द नाही आणि तुम्हाला एवढंच सांगतो गिदड़ की जब मौत आती है तो वो शहर की तरफ दौड़ता है। तुम्ही फलटण मध्ये